तेलाचा दिवा लावतो, तेलाचा दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, कापूर लावतो, सकाळी विनंती करतो, सायंकाळी प्रार्थना करतो, परंतु खरोखरच आपण तेलाची ज्योत, अगरबत्ती, कापूर लावतो का? सकाळी विनंती करतो, सायंकाळी प्रार्थना करतो, परंतु मी विनंती करतो आणि प्रार्थना करतो तर खरोखरच विनंतीचा अर्थ काय आहे, प्रार्थनेचा अर्थ काय आहे? मी तेलाची ज्योत लावतो, अगरबत्ती लावतो, कापूर लावतो, परंतु का लावतो आणि मी लावतो तर ते क्रिया, आपण जे क्रिया करत आहोत आपल्या दैनंदिन जीवनात सकाळी आणि सायंकाळी, तर खरोखरच ते क्रिया तुमच्या आणि माझ्या जीवनात घुसल्या पाहिजे. आपल्याला कळल्या पाहिजे की आपण तेलाची ज्योत का लावतो, अगरबत्ती लावतो, कापूर लावतो, परंतु का लावतो? कारण बंधूंनो, आता इथे काही शेवटी बसले, मी सर्व शेवटींना विनंती करेन, तुम्ही इथे बसल्या, तुम्ही आज जो तुमच्या घरी माठामध्ये पाणी ठेवलेलं आहे ना, आज तुमच्या घरी माठामध्ये बघा, घगऱ्यामध्ये बघा पाणी ठेवलेलं आहे. ते पाणी उद्या सकाळला तुम्ही त्या पाण्यामध्ये परिवर्तन करणार का नाही? पाण्याला फेरबदल कराल की नाही? आजच्या पाणी उद्या पियाल का? आजच्या पाणी उद्या पिणार का? आजच्या पाणी उद्या तुम्ही पिणार नाही, कारण उद्या तुम्ही दुसरं पुन्हा नवीन पाणी घालणार. तो काय घालाल? काय कारण असेल की तुम्ही सकाळच्या आजच्या सायंकाळच्या पाणी त्याला पुन्हा सकाळी नव्याने घालाल. तर खरोखर तो पाणी आपल्याला का शिकवते? त्या पाण्यात जसं आपण परिवर्तन करतो, तुम्ही शेवटी या, तुम्ही ज्या प्रकारे त्या पाण्याला परिवर्तन करत्या त्या प्रकारे तुम्ही त्या आपल्या जीवनात विचाराला परिवर्तन करा. तुम्ही आपल्या जीवनात परिवर्तन करा. जसं आपण जुनं पाणी समजून ठेवतो आणि नवीन पाणी घालतो, त्याच प्रकारे त्या मानव धर्माची शेवटी आपले जुने विचार बंद करून नव्या विचाराने चालणे. कशा विचाराने चालणे? नव्या विचाराने चालणे. कारण हा मार्ग आहे विचाराचा, हा मार्ग विचाराचा आहे. कारण महान त्यागी बाबा जुंदूजीने आम्हाला तत्व शब्द नियम दिले. असे महान त्यागी बाबा जुंदूजी, त्या पृथ्वीच्या पाठीवर बाबाचा जन्म झाला. आम्ही त्या महान त्यागी बाबा जुंदूजीचे एकच जन्म नाही, हजारो जन्म घेतला तरी त्या महान त्यागी बाबा जुंदूजीचे आपण उत्तर फेड करू शकणार नाही. असे आम्हाला त्या मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुंदूजी गुण मिळाले. आणि त्या गुरुकृपेमुळे तुम्हाला आम्हाला सर्व सेवकांना, इथं जेवढे सेवक बसले सर्वांनाच माहित आहे की तो परमेश्वर माझ्यात आहे, तो परमेश्वर तुमच्यात आहे, पर माझी आत्मा पर आत्मा हा एक आहे, हा सर्वांनाच माहित आहे. परंतु बंधूंनो, मी दररोज भगवंताची विनंती करतो, मी दररोज भगवंताची विनंती करतो. मार्गदर्शक सांगतात की विनंती भगवंत प्राप्तीची आहे. मग मला सांगा, त्या परमेश्वराची प्राप्ती झाली का? त्या परमेश्वराची तुम्हाला प्राप्ती झाली का? मला झाली का? तुम्हाला झाली का? किती शेवकाला परमेश्वराची प्राप्ती झाली? किती शेवकाला परमेश्वराची प्राप्ती झाली? कारण दररोज तो म्हणतो ना, आपण दररोज म्हणतो सकाळची विनंती भगवंत प्राप्तीची आहे, सायंकाळची प्रार्थना मानव जागृतीची आहे. मग खरोखरच माझ्यातला मानव जागृत झाला का? मी जे सकाळची विनंती करतो परमेश्वर मला मिळाला का? हा आपल्याला महसूस करावा लागेल की माझ्या भगवंत माझ्या जवळ आहे, मी जो मागीन तो मिळणार आहे. अशा शक्तिशाली ह्या जगाचा निर्माता तो माझ्यात आहे, मी त्याच्या, तो माझ्यात आहे, मी त्याचा आहे, तो माझा आहे. आणि म्हणूनच म्हणतो ह्या जगात सर्वात शक्तिमान मी आहे. ह्या जगात मी सर्वात शक्तिमान आहे, कारण मी त्या परमात्माचा अंश आहे. हा स्टॅमिना बनावा लागेल आपल्याला. बंधूंनो, सेवक बनणे आपल्याला म्हणतात, कोणी हा मानव धर्माचा सेवक आहे म्हणतात की नाही? सर्वच म्हणतात. पहिले मी एक कार्यकर्ता झालो, पहिले सेवक, नंतर मार्गदर्शक. सर्वप्रथम सेवक झालो, नंतर काहीतरी माझे कर्म कर्तव्य चांगले होते म्हणून मला हा पद मिळाला. परंतु मी मानव धर्माचा सेवक झालो का? मी मानव धर्माचा सेवक झालो का? कारण सेवक शब्दाच्या लँग्वेज साधारण नाही आहे का?